नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, गुड इव्हिनिंग। दसऱ्याची कामं चालू झालेत आमची पण कालपासून। सगळं आवरावरी करते। माझी भाभी आजारी आहे त्याच्यामुळे ह्यावेळेला एवढं काय मी कटाक्षाने करणार नाहीये, होईल तेवढं करणार। आणि गोमित्र टाकून इकडे चेरी आज माहितीये का, माझा परवा दिवशीपासून बर्थडेचा जो गोंधळ चालू आहे ना, तो आज सांगता होईल वाटतं किंवा 29-30 तारखेला होईल। कारण माझ्या ग्रामसंघाच्या आणि बचत गटाच्या नेहमी सालाबादाप्रमाणे बायका माझ्या मैत्रिणी येणार होत्या, पण खूप पाऊस आला आणि परवा दिवशी मी इकडे पालवी संस्थेमध्ये गेले होते मुलांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करायला। त्याच्यानंतर काल खूप पाऊस आला आणि मी माझ्या सगळ्यांना म्हटलं की नका येऊ, खूप चिखल आहे, दाखवते मी। आज जरा कमी झालाय, तरीही आज पुन्हा आज 15 तारीख आहे खरं तर, पण आज शेख मॅडम येत आहेत आणि माहित नाही कोण कोण येते। आणि पुन्हा 29 तारखेला ग्रामसंघाचे पदाधिकारी म्हणजे मी ग्रामसंघाध्यक्ष आणि माझ्या अंजली शिंदे मॅडम आणि माळी मॅडम सचिव आणि कोषाध्यक्ष या तिघींचा बर्थडे आमचा ह्याच महिन्यात असतो। आणि बायकांच्या उत्साहामुळे आम्ही यावेळेला ठरवलं की तिघींच्या घरात जाऊन करण्यापेक्षा आपण एकत्रच करूयात। ग्रामसंघाकडून केक आणला जातो, तो एकच केक आम्ही तिघी कापणार आहे, म्हणजे पैसेही वाचतील ग्रामसंघाचे आणि उपयोग पण होईल असं। तर असा हा बर्थडेचा गोंधळ असतो। आणि आज खरं बर्थडे करण्याचं प्रयोजन, मॅडम तर केक घेऊन येणार होत्या इथं त्रिवार सत्तेच, पण शौर्याचं इतकं उदाहरण होतं, मम्मा माझा बर्थडे नाही केला, तुला फुगे लावू, हे लावू, ते लावू। आणि आता आम्ही आवरावरी करतोय, तर अजून एक सरप्राईज मिळालं। आता राजेश आले, माझे भाऊ आहेत मोठे, ते आले आणि ते शुभेच्छा देऊन लगेच निघतायत मुंबईला। मी त्यांना म्हणते की थांबा थांबा, केक कापून जावा। आणि ही आमची नेहमीची सेलिब्रिटी आली आहे, चेरी आवरून, किती छान छान आवरून आली। आणि मी अशी पिवळ्या रंगाची साडी घातली आहे कोटा सिल्कची, चला दाखवते। राजेश दादा आले। शिवराय, जय शिवराय। काय थांबून थोडं आमच्या ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ताईला माझ्या खूप उदंड आयुष्य लाभो हे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। थँक्यू दादा सर, खूप खूप शुभेच्छा। ऐका ना, थांबा ना, केक कापूपर्यंत थोडा वेळ थांबा ना। आई 7ला मला निघायचंय, आता 6 वाजलेत ना, मग थांबा ना, अर्धा तासात कापूयात ना, थांबा 10 मिनिटं येतो मी घरून फ्रेश होऊन नक्की येतो। आता तुम्ही येणार का इतक्याला? येतो ना, बाईकवरच मला पंढरपूरला मी ड्रॉप करणार बाईक। सगळे तर थांबा ना, केक येतो मी, फ्रेश होऊन येतो ना मी पटकन। तर हे शोनी स्वतःच्या हाताने केलं, लाइटिंगचा माळ उचकण्यासाठी सगळा पसारा काढलाय त्याने, अशी चटई टाकली, घर सगळं आवरलं आणि फुगे खूप फुगवले, पण ते फुटून गेले, आम्हाला काही फुगवायला येईना, त्याचे गाल बिचाराचे दुखून गेलेत, ते त्यांनी फुगे आणून फुगवलेत। मग त्याच्या उत्साहापुढे म्हटलं चला आता त्याला काय करायचं ते करू देत। राजेदादावर फोटो काढूया, असंच इकडे आणि तर हा माझा मोठा भाऊ आहे, तुम्हाला माहित आहे। अजून राखी बांधायला आले, त्यांची ना कृष्णाच्या इथं विठ्ठलाच्या इथे आहे माझी राखी। ते म्हणतात की आता ताई खूप गडबड झाली, काल आलोय मी, पुन्हा येणार आहेत भाऊ बीजेपर्यंत या राखी बांधायला, दोन्ही सण करूयात। आणि आता खरं तिन्ही त्यांचे गिफ्ट घ्यायचे, तर भाऊ बीजेचे राखी बरोबर आजचा बर्थडेचं तीन गिफ्ट एकत्र घ्यायचे। बघितलं यांची गडबड कशी चालली आहे, हळूहळू सावकाश। शौर्यनी एवढे फुगे बनवून लावलेत आणि लाइटिंगची माळ लावली आहे। अरे वा वा, छान छान छान। हो इकडे बघू डेकोरेशन करणारे कोण, डेकोरेटर। अरे बापरे सगळं क्लीन करायलेत, आता मला काही कामच राहणार नाहीये। मग आता शेख मॅडम येत आहेत आणि त्याला की आपण केक कापून घेणार आहे। आम्ही सगळे वाट बघतोय, सगळं अरेंजमेंट ना आमच्या शौर्यनी केले बरं का आज। सगळे चालत आले कॅनलवरती ठेवून, अरे बापरे बघा ना किती चिखल आहे, म्हणून मी काल म्हटलं तर खूप पाऊस आहे। पाहुणे मंडळी आलेली आहेत, या नमस्ते। किती अपदा पावसामुळे, या नमस्ते। या आता आज एकदम फायटिंगच।
अरे बाबा छान दिसते मस्त मस्त घातली पण मॅडम काही साडी त्या दिवशी घेतली अरे या 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 हॅपी बर्थडे थँक्यू या 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 अरे खूप 5 वाजल्याची वाट बघतोय म्हटलं तर पाऊस येईल म्हणून लवकर खूप पाय बघा नमस्ते 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 थँक्यू चल आता पटकन केक कापून घेऊयात आता हे सगळे आलेत नमस्ते मॅडम नमस्ते 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 चल मी पहिले चहा हॅलो ही साडी पाहिली का मला शेख मॅडमने आणली आहे मला वाटतं की त्यांच्या साडीवरती केक कापायचं असं काहीतरी समीकरण झालंय की काय गेल्या वर्षी पण मॅडमने आणलेली साडी त्यांनी नेसायलाच लावली आणि आता ही तुम्ही बघू शकता मी पण दाखवते खूप सुंदर अशी साडी आणली मॅडमनी थँक्यू मॅडम चला आता केक कापून घेऊया छान लाव मला छान लाव छान दिसतं येऊ दे समज पुढे या म्हणते ती हा माझी शूटिंग नको ना 7 जण मी आता हाय की अजून काय मिळणार काय पाहिजे अगं 2 मिनिटाचा हा तिथनं कर थांब 1 मिनिट थांबा ए थांब ए बघा इकडे शौर्य थांबा
हात लावा मॅडम, हात पास करू. दीदीची मॅडमच्या दीदीची बलून्स येत नाहीत. ती बलून्स एवढे भारी डेकोरेशन केलेले आहे ना. बलून्स डेकोरेशन केलेले एवढे भारी. साधं घरात ते टाकलेत तेवढं छान सिंपल जातं झालं. चला सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही इथं आलात. आता एक फोटो काढतो आपण, ग्रुप फोटो काढूया. अशा प्रकारे इतका सुंदर बर्थडे झाला माझा. बर्थडेचं पर्व सुरू झाले परवापासून आणि आता मी केक देतो सगळ्यांना खायला आणि थोड्याशा गप्पा मारणार आहे. त्याच्यामुळे मी थांबवते व्हिडिओ. ही माझी साडी बघू शकता मॅडम, मी खूप छान साडी आणली आहे आणि मी घातली, ती वेअर केली आणि आता त्याच्यावरती आपण हे पण केलं, केक पण कापला. 2 दिवस चालू होते बर्थडे. छानसं गिफ्ट आणलंय. थँक्यू मॅडम.